सगळ्यांना विचारतो, बायकोनी सुख दिलेला प्राणी आहे का इथे तुळजापूरमध्ये? बरं मरू द्या, सगळ्यांना विचारतो, पुरुषांना, तुम्हाला नाही, पुरुषांना विचारतो, ज्याला ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली, 99% नाही, 100% चांगली बायको मिळाली, त्यांनी हात वर करा, त्याचा लगेच सत्कार करू. 1 2 3. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी हात वर केलं ना, त्यांना तुळजा भावानी शपथ आहे, तुझ्या आईला एवढी सुद्धा शिवी दिला नाही त्यांनी हात वर. तुझ्या आईला सुद्धा म्हणलं नाही तुम्ही बायकोला तुमच्या. मग बर का, 400 वर्षापूर्वी एकदा इमान आलत, तुकोबरायला नेला. आता ह्या कोकाटे महाराजांना इमानच येणार. काय काय बदल, एक वैराग्य अहो त्यांना सुद्धा मिळाली नव्हती राव. ऐका, ह्यांचं मरून द्या, ह्यांचं मरून द्या. तुम्हाला विचारतो, तुम्हाला सगळ्यांना, जिला संसारामध्ये 100%, 99% म्हणत नाही, 100% चांगला नवरा मिळालाय, तिने हात वर करा, तिचा सत्कार घेऊ लगेच. 1 2 4 6 8 10 12 14 16 18 20. आपापल्या शेजारची ध्यानात ठेवा, अचानक हात खाली जाणे दाट शक्यता आहे. ऐका, आता तुम्हाला तुळजा भवानीची शपथ आहे, जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकिरी शब्दात बोलले नाही, तिने हात वर करा. ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे, ह्यो आईच ऐक तू, बहिणीच ऐक तू, आणि मी सांगाय गेले की याच्या कानाची बोक बंद होते. ती खोटं बोलला तर अटॅक येऊन मला देवाची शपथ आहे तुम्हाला. खाली हात सगळे 20-25 जणीचा हात वर होतो, 20-25, इकीचा पण वर नाही, खालीच. मरण्यापेक्षा कसं काय महाराज, हा संसार आहे, लक्षात असू द्या. आणि संसाराचा नियम आहे दुःख देणं, केवळ दुःख. तरी सुद्धा रात्रीचा दिवस करतो ना आपण ह्यांच्यासाठी. देवाला एवढ्या वेळा आठवतो का? संसाराचा नियम आहे, तुम्ही ऐकू नका, सगळ्या पुरुषांनी ऐका. संसाराचा नियम आहे, संसारामध्ये बायको आणि बोका ह्याला तुम्ही किती जीव लावा, किती प्रेम करा, ती गुरगुर केल्याशिवाय राहणार. आणि आता तुम्ही ऐका, संसारामध्ये नवरा आणि मांजर ह्याला तुम्ही किती बोला, रोज बोला, आणि किती लांब सोडण्या, संध्याकाळी बोंबलत घरेल्याशिवाय राहणार. बरोबर आहे का? घरी जाताना इतकं बायकोने बोलली तरी घरी जाताना तुमच्या गटाचं बोलू नका तुमच्या गटाचं असू द्या, काय चाललं असेल त्यांचं महत्वाचं असू, तुमच्या गटाचं लग्न झालं आहे. वळखणे काहीतरी विशिष्ट खूण आहे. काय खूण आहे? तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता, बरोबर आहे? बोला राव, तुम्ही नाही बोलायचं, त्यांना तुम्ही नाही बोलायचं, फक्त त्यांना विचारणे. तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता, भोग तो न घडे संचिता वाचून करावे ते मने समाधान. प्रत्येक माणसाला कर्म भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जगद्गुरु तुकोबरा अभ्यास करत असताना तुकोबराला कर्म उपासना नावाचं शास्त्र हाती लागलं. जगद्गुरु तुकोबरा अभ्यास करू लागले, त्यांना कळायला लागलं, अरे कर्माची गती खूप गहन आहे. कर्माने कुणालाच सोडलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. जळत्या चितेमध्ये लाकडं जळतात, हाडं जळतात, एकमेव गोष्ट जळत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे कर्म. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, कर्माची हिस्ट्री डिलीट कधी करता येत नाही, हे लक्षात राहू. जोपर्यंत तुमचं पोरगं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज सांगू नका. ज्या दिवशी कळेल ना त्याला, त्या दिवसापासून काम धंदा करत नाही. ते कॉलर उडवत फिरतं गावात, माळुंग्यातनं, क्रीडा नगरीतनं. त्याला म्हणा ना काहीतरी काम धंदा कर, रोड टच आहे आपलं 2 एकर. मग वाट कशाशी पाहतो? अण्णा मरायची, आणि अण्णा मेल्यावर मग बॅनर लावून विकणार. गावठाण प्लॉट विकणे आहे. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी
ज्याला ज्याला एकत्र मिळाल्या त्यानं खानदान कामाला लावलं. या 3 गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र मिळाल्या, तिनं घरदार कामाला लावलं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाला वेदांत अग्रवालला एकत्र मिळाल्या, त्यानं खानदान कामाला लावलं. सकाळी पूर्वेला उगवणारा सूर्य त्याचा रंग भगवा असतो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणवत नाही. पावसाळ्यात धरणी माता हिरवीगार होते, स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही. समुद्राचा रंग निळा, आजपर्यंत सागर कधी म्हणला नाही मी बौद्ध आहे. अरे मग 1.5 दमडीची आपण माणसं, आपण कशाला धर्माने जातात? दगडाला बुक्का लावला तर त्याचा विठोबा होतो, दगडाला सेंदूर लावला तर त्याचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तेव्हा त्याचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तेव्हा त्याचा खंडोबा होतो. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतो. वेद नाही का आले तरी चालतील, समोरच्याच्या वेदना जाणून घेता आल्या पाहिजेत, त्याला माणूस म्हणतात. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, हेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परका नेमका कोण आहे. 10 वर्षापूर्वी अख्ख्या गावामध्ये एक मोबाईल होता. काय रुबाब होता मोबाईल वाल्याचा, फोन पुरताच होता तो उचलायचा बटनाचा मोबाईल. काय सुंदर होता जमाना. आपला अंगठा सध्या जेवढा मोबाईलच्या स्क्रीनवरून फिरतोय ना, त्याच्या निम्म्यानं जरी माळेवरून फिरला ना तरी देव आपला सोयरे, हे लक्षात राहू द्या. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होत आहेत. काही घेणं ते नाही का? आपलं पोरग वारकरी झालं, गळ्यात माळ घातली, कीर्तनाला जायला लागलं, टाळ वाजवायला लागलं, हरिपाठात नाचायला लागलं, तरी शेजारची माणसं बोलायची बंद झाली. हे कलियुग आहे. सध्या कोण कोणाला माझं म्हणतं? एक ध्यानात ठेवा, आवर्जून तुम्हाला माझं म्हणणारी माणसं जपा. हे कलियुग आहे. सगळं भेटल, माझं म्हणणारी माणसं भेटत नाही. अशा कलियुगात नामदेव महाराजांनी धाडस केले. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग जवळी तया. नामा म्हणे माझा. कोण कुणाला माझं म्हणत? सख्खे 2 भाऊ माझ्याकडे पहा. एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेली लेकरं. थोरल्यानं धाकट्याचा भांग पाडावा, त्याला पावडर लावावी, त्याला कपडे घालावेत, शाळेत जावं, अंगणवाडीमध्ये आपल्या धाकट्या भावाला सोडावं, मग पहिलीच्या वर्गात जावं. इथं पासून ते थोरल्या भावाच्या लग्नात धाकट्या भावानं पत्रवळ्या उचलाव्यात. इथं पासून थोरल्या भावाला पोरगा झाला तर धाकट्या भावानं उचलून घ्यावं, गावभर फिरावं, मी काका झालो. शेती करायला गावाला गेले 2 सख्खे भाऊ. चांगलं चाललं होतं, कोण कोणाला माझं म्हणत नाही म्हणून सांगतोय का. एक दिवशी शेतातनं ऊस आणला थोरल्या भावानं. 2 पोरं दारात खेळत होती. एक त्याचं होतं, एक धाकट्याचं होतं. ऊस वाड्यासहित आणला होता, बुडासहित आणला होता, लांब लचक. घरी आला, हातातला ऊस पाहिला आणि स्वतःच त्याचं जे पोरग होतं ते मोठ्यानं बोंबललं, बाबा मला ऊस. भावाचंही ओरडायला लागलं, काका मला ऊस. त्याच्या ध्यानात आलं आपलं एक आहे, भावाचं एक आहे. हे 2 लेकरं जर जवळ आली तर भांडण लागण्याची दाट शक्यता आहे. भांडण लागू नये याच्याकरता त्यानं सुवर्ण मध्ये काढला, डाव्या पायाचा गुडघा उंच केला, दंदिशी त्याच्यावरती ऊस आपटला. 2 तुकडे झाले. एका हातात बुडाकडचा ऊस, माझ्याकडे पहा, आणि एका हातात वाड्याकडचा ऊस. मी विचारतो तुम्हाला, जरी पुणेकर असला तुम्ही तरी तुम्हाला कुठल्या बाजूचा ऊस खायचा हे माहित असेल. चांगला चवीला कोणता हो, बुडाकडचा का वाड्याकडचा? अरे बोला ना, बुडाकडचा का वाड्याकडचा? जास्त गोडी कुणाकडं, बुडाकडं का वाड्याकडं? मग बुडाला धरलं पाहिजे का वाड्याला धरलं पाहिजे? खरं खरं सांगा, थोरल्याला धरलं पाहिजे का धाकट्याला धरलं पाहिजे? त्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे का आमच्यासारख्याचा आदर केला पाहिजे? बुडाला जास्त गोडी असते, पिकेली असेल ते, कडूपण गेले. ऐका बरं, हे बूड फार महत्वाचं आहे. अरे हे बूड आहे म्हणून तर चूड आहे. ऊसाची जास्त जेव्हा दाटी होते त्याला चूड म्हणतात. बुडाला फार किंमत आहे. उजव्या हाताने येत होतं ते त्याचं पोरग होतं, डाव्या हाताने येत होतं ते भावाचं पोरग होतं, आणि एकाच ऊसापायी ही 2 लेकरं भांडतील म्हणून पायवर घेतला, 2 तुकडे केले. उजव्या हातात वाड्याकडचा ऊस आला, डाव्या हातात बुडाकडचा ऊस आला. लक्षात आलं, उजव्या हातातला ऊस भावाच्या पोराला जातो, डाव्या हातातला ऊस आपल्या पोराला जातो. म्हणजे बुडाकडचा ऊस
भावाच्या पोराला वाड्याकडचा ऊस आपल्या पोराला दोन्ही लेकरं जवळ येऊ दिली आणि फक्त हाताला तिडा टाकला. माझं कोणी कोणाला म्हणत नाही. आणि हे सगळं लाईव्ह टेलिकास्टिंग दारात भांडी घासत बसलेल्या धाकटीनं बघितलं. तिचा तवा घासायचा चालला होता. तिचा तवा घासायचा चालला होता. तवा. तिचं 150चं स्पीड 300 कधी गेलं तिचं तिलाही कळालं नाही. तवा बी घासून झाला. तिथनं पुढे 10 वाजेपर्यंत भूकंप सुरू झाला. सुनामी काय, वादळ काय, परात आपट, भांडे आपट, फळफूट आपट, बेलनं फेकून आण. 10 वाजता मग तिचा पती देव घरी आला. काय झालं ग? भावाला विचारा. गुडाकडचा ऊस स्वतःच्या पोराला दिला आणि वाड्याचा ऊस आपल्या पप्याला दिला. अगं पण ऊसात तिडा टाकला तर तुला राग कशाचा आला? अहो ऊसाला एवढा तिडा तर बँकेत केवढा मोठा तिडा? बँकेत एवढा मोठा तिडा तर 2 गुंठे घेतले परवा महाळोंग्यात, त्याच्यात केवढा मोठा तिडा आहे ना. कोण कोणाला माझं म्हणाल. आणि अशा काळात तुकोबा धाडच करतायत. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. काही सज्जनही नसतात, सोयरे नसतात. बरीच माणसं अशी आहेत त्यांचा ना आपला काडीचा संबंध नसतो. रस्त्याने जाताना कितीतरी बेवडे पडलेले असतात. आपण थांबतो का? गाड्या थांबवतो का तिकडं? काय गरज आहे? सज्जन पण नाही, सोयरा पण नाही. सोयरा कळतं ना. सोयरे म्हणजे सखा, सोयरा म्हणजे जिवलग, सोयरा म्हणजे आपला. सध्या महाराष्ट्राला सगळे सोयरे हा शब्द तोंडपाठ आहे. त्यामुळे जास्त खोलात जायची गरज नाही. प्रकार 2, काही सज्जन राहतात पण ते सोयरे नसतात. माझ्या प्रकाश महाराजाकडे पाहिलं ना, किती सज्जन आहे बिचारा, पण सोयरा नाही ना. एवढा सज्जन माणूस माझा मेहना असावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? ते बघा, ते सुद्धा होय म्हणले. मी कधी नंबर लावू असं वाटतं. त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्यांना भाऊजी म्हणावं. किती सुंदर विद्यार्थी घडवलेत. सज्जन आहे हो, पण सोयरा नाही ना. प्रकार 3, काही जण सोयरे राहतात पण सज्जन नसतात. मग विषय निघतो. सखाराम पाटील तुमचा कोण हो? गाठ कुठं पडली सांगा. तुमचं तर जवळचं नातं आहे म्हणा. बसा उठायला एकत्र असता, खांद्यावर हात टाकून. त्याच्या मोबाईल मध्ये फोटो बघितले तुमचे. गाठ कुठं पडली सांगा. माणसात मोठ्यानं बोलू नका, बाजूला या. सखाराम पाटील दमानं बोला म्हणतो ना. आवाज कमी करा. सखाराम पाटलाचं नाव इथं माणसात घेऊ नका. चौबदाराला कळलं तर आबरू जाईल माझी. झालं काय? गाठ कुठं पडली? बिअर बारच्या बाहेर. मग त्याचा ना आमचा काडीचा संबंध नाही. सोयरा असून काय जाळायचा? असे बरेच सोयरे तुमच्या भोवताली आहेत, पण ओळख सुद्धा सांगू वाटत नाही का? सज्जनच नाही. महाराजांचा अभंग सुद्धा तुमच्या पाठांतरातला आहे. अभंगाची प्रस्तावना अशी आहे. लागोनिया पाया. 4 प्रकारची माणसं समाजात तयार आहेत. काहींना परमार्थ कळतही नाही, सांगायच्या भानगडीत पडत नाही. काहींना परमार्थ कळत नाही, पण कंबर बांधून सांगितल्याशिवाय राहत नाही. काहींना परमार्थ कळतो पण सांगायच्या भानगडीत पडत नाही. काहींना परमार्थ कळतो सुद्धा आणि ते सांगतात सुद्धा. प्रकार 1, परमार्थ कळतही नाही, सांगायच्या भानगडीत पडतही नाही. त्यात जायलाही नको, शिरायलाही नको, उपदेशही करायला नको. मला वाटतं ते नामा निराळे राहतात म्हणून वेगळे असतात. नामापासून निराळेही असतात म्हणून नामा निराळे असतात. प्रकार 2, काहींना परमार्थ कळत नाही पण सांगितल्याशिवाय राहत नाही. तो आमचं ऐका, आमचं ऐका, तुमचंच काय का? नाही, आमचंच ऐका. तुमचंच काय का? आमचंच ऐका. तुमचं सांगू नका, त्यांनी जे सांगितलं ते सांगा. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते, तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. प्रकार 3, काहींना परमार्थ कळतो पण ऋषी मुनी साधू हे सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. लोकाला कशाला सांगत बसा? आपल्या डोळ्याला जर मार्ग दिसला आपणच जायचं.